मैंने प्यार किया, हम आपके कौन, हम साथ साथ है असं म्हटल्यानंतर कुठलं नाव तुम्हाला पटकन आठवेल? बरोबर, सूरज बडजात्या. त्यांचेही चित्रपट आहेत आणि एका धाटणीचे सगळे चित्रपट आहेत. कौटुंबिक चित्रपट. त्यांचे चित्रपट बघत असताना आपल्याच घरातले संवाद आहेत असं वाटतं. लग्न सोहळे आपल्याला बघायला मिळतात. त्यामुळे हीच त्यांची ओळख आहे. पण शेवटी कुठल्याही कलाकाराला कधीतरी असं वाटतं, की आपल्यावर असा कुठला शिक्का बसू नये. म्हणजे कोणीतरी काहीतरी म्हणतं म्हणून असेल किंवा इतरांचा प्रवास बघताना असं वाटतं, की आपण सुद्धा काहीतरी वेगळा प्रयोग केला पाहिजे. आणि मग सूरजजींनी मैं प्रेम की दीवानी हूँ सारखा चित्रपट केला, ज्याच्यात थोडीशी पाश्चात्य संस्कृती वगैरे दाखवली होती. पण त्यांना अनेकांनी सल्ला दिला, की असेही चित्रपट आम्ही इतरांचे जाऊन बघतोच की. तुझ्या चित्रपटात आम्हाला जे बघायला मिळतं, ते कुठेच बघायला मिळत नाही आणि तो तुझा खऱ्या अर्थानं USP आहे. असं त्यांना वडीलधाऱ्यांनी, मित्रमंडळींनी सांगितल्यानंतर त्यांना ते मनोमन पटलं आणि त्यांचा ट्रॅक थोडासा त्यांनी बदलला होता. तो त्यांनी पुन्हा स्वतःचा ट्रॅक पकडला आणि मग विवाह हा एक यशस्वी चित्रपट त्यांनी पुन्हा एकदा दिला. कधी-कधी काळाबरोबर राहावं असं वाटतं, पण ज्याचा जो पिंड असतो, त्यातच तो शोभून दिसतो, असंही यावरून आपल्याला लक्षात येतं.